नमस्कार. आमच्या या यूट्यूब व्हिडिओ चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपल्याला आज नेमकं काय पाहायचं आहे हे आपण बघणार आहोत. आज आपण बघणार आहोत की वधूवर मिलन जे आपण करतो त्यामध्ये गुण मोजणे हा काय प्रकार असतो. हा जो प्रकार आहे हा इतक्या अनादी कालापासून चालत आला आहे आणि तो आहे तसा आहे, यात काहीही बदल झालेला नाही. ज्यांची श्रद्धा आहे ते तो पाहतात, ज्यांची श्रद्धा नाही त्यांनी तो पाहू नये. आता ज्यांची आहे ते काय पाहतात, किंवा एखाद्या ज्योतिषाकडे गेल्यानंतर त्याला ह्या दोघांची म्हणजे त्यांचा मुलगा आहे आणि ज्यांची मुलगी आहे ते एकाच व्यक्तीकडे, समजा मुलाचे वडील किंवा कोण असेल ते तुमच्याकडं तारीख वेळ जन्मठिकाण, त्या मुलीची तारीख वेळ जन्मठिकाण किंवा तयार केलेल्या कुंडल्या देतील. मग ज्योतिषी म्हणून आपली भूमिका काय असते हेच आपण आज यातून स्पष्ट करणार आहोत. हे नुसते घेतले आणि तारखा आणि वार घेतल्या म्हणजे लगेच गुण बघितले तर सगळ्या पंचांगामध्ये गुणमिलन कोष्टक दिलेलं आहे आणि त्या कोष्टकामध्ये उभे आणि आडवे म्हणजे आपण जर कोष्टक बघितलं तर लक्षात येतं की एका कोष्टकामध्ये सरळ आडव्या रेषेमध्ये वरच्या वधू वर असं म्हणून एकूण 12 राशी दिलेल्या आहेत. 12 राशी आहेत आणि उभ्या एका पानावर पहिल्या वधूच्या 6 राशी मेष ते कन्या बसत नसल्यामुळे आणि दुसऱ्या पानावर तूळ ते मीन अशा 12 राशी दिलेल्या असतात. आणि मग आपण बघतो मुलगीचं रास नक्षत्र चरण कुठलं आहे आणि त्या कॉलममधून पुढं जातो आणि मुलाचं रास नक्षत्र चरण कुठलं आहे त्या कॉलममधून येतो आणि खाली जिथं ज्या चौकोनामध्ये तुम्हाला एक गुण दिलेले असतात. आता हे किती आहेत असं आपण बघतो तर ते दिलेले असतात. तर 2 प्रकार आहेत. 2 प्रकार म्हणजे काय तर त्या हा वरून मुलाचा आणि इकडून या बाजूनं मुलीचा आपण जर बघितला तर इथं समजा त्यांनी 18 असं दिलं आणि खाली 2 आणि 6 दिलं तर प्रकार कसा आहे. मराठीमध्ये एक शब्द असतो आणि खाली इंग्रजीमध्ये 2 शब्द असतात. जो मराठीमधला शब्द आहे म्हणजे 18 हा अंक आहे हा गुण दर्शवितो आणि खाली इंग्रजीमध्ये 2, 6 याचा अर्थ 2 आणि 6 नंबर असे एकूण दोष आहेत. एकूण 8 दोष आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 ह्या 8ही दोषांना वेगवेगळी नावं आहेत. आपण ते मागच्या पानावरून बघायचं असतं. तर इथं 2 आणि 6 दिलं तर 2 म्हणजे 2 नंबरचा दोष आहे आणि 6 म्हणजे 6 नंबरचा दोष आहे. हे त्या पंचांगात मागे गुणमिलन कोष्टकाचा खुलासा या स्वरूपामध्ये तो खुलासा दिलेला असतो आणि त्यामध्ये 2 नंबरचा दोष कुठला आहे, 6 नंबरचा दोष कुठला आहे, तो मानावा का, त्याची तीव्रता किती, या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या असतात. आणि मग आपण ठरवतो की ह्या विवाहाला आपण पुढं जाऊ द्यायचं का नाही. म्हणजे आपल्याला हे सगळं बघत असताना त्याही गोष्टींची गरज असते की हे दोष काय आहेत. तर हे बघायचं. मग मला सांगा की असं म्हटलं जातं की काय नाही 18 गुण बघितले. आता खूप मोठा प्रकार असा दिसतो की काही लोकांच्या घरामध्ये पंचांग आहे, मुलाची पूर्ण कुंडली असते, त्यात रास नक्षत्र चरण बहुधा पाठ असतं. ज्या मुलीकडच्या लोकांनी पत्रिका दिली आहे त्या मुलीकडच्या पत्रिकेमध्ये रास नक्षत्र चरण हे सगळं दिलेलं असतं. मग आपण हे घरी बघू शकतो, त्यात गुण किती आहेत बघू शकतो, खाली काय दोष आहेत बघू शकतो, ते दोष काय आहेत हे मागच्या पानावर बघू शकतो. मग परत ज्योतिषाकडे जायची गरज काय, असा एक विचार लोकांच्या डोक्यात येतो आणि लोक घरी बघतात. हे बघणं बरोबर का नाही हा शेवटी त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यातनं काय वाचवतील मला माहिती नाही, परंतु बघितलं तर माझं काय त्याच्याबद्दल दुमत नाही. बघा, परंतु तुम्हाला त्यातलं काय कळलं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यातलं मला काहीच कळलं नसेल तर मी काय बघितलं. मग आता प्रश्न असा येतो की हे 18 गुण आले कसे, 18 गुण आले कसे आणि ते गुण मोजतात कसं, हे जर आपल्याला बेसिक कळलं तर तुम्ही निश्चितपणे त्याचा चांगल्या तऱ्हेने विचार करू शकाल. बघा, आता आपण विचार करूया की हे 18 गुण म्हणजे काय. ज्योतिषी जे 18 गुण बघतो आणि देतो ते कोष्टक तयार केलेलं असतं. ते अतिशय वेळ देऊन आणि श्रम करून तयार केलेलं आहे, सहज झालेलं नाही.
याचा अर्थ असा की आपल्याला इतकं इझीमध्ये बघायला मिळालं, पण ते नेमकं काय आहे हे जर समजत नसेल तर त्याला अर्थ नाही. म्हणून एकदा ते समजून घेणं गरजेचं आहे. मग बघा, ज्योतिषी 18 गुण देतो म्हणजे काय, तर एकूण पंचांगामध्ये जे मुलगा आणि मुलगी यांच्या रास नक्षत्र चरण याच्यावरून आपण बघतो तर एकूण राशी आहेत 12 आणि एकूण नक्षत्र आहेत 27 आणि एकूण चरण प्रत्येक नक्षत्राचे 4 असे एकूण 108 चरण आहेत. ह्या सगळ्यांचा त्या कॉलममध्ये समावेश केलेला असतो. आता हे बघत असतो म्हणजे ज्योतिषी नेमकं काय करतो, म्हणजे ज्या व्यक्तींनी हे गुणमिलन कोष्टक शोधलं त्यांची खरोखरच कमाल आहे. का म्हणतो मी असं, तर त्यामध्ये काय बारीक विचार केलेला आहे. आज आपल्याला त्यांना काय त्यांची खिल्ली उडवणं, वेड्यात काढणं, हे खोटं आहे म्हणणं हे इतकं इझी झालेलं आहे, कारण आपल्याला अभ्यास नाही. एकदा खरोखरच मला असं वाटतं की तो काय आहे एकदा तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये कालपरत्वे खूप काळ गेल्यामुळे काही गोष्टी कालबाह्य असतीलही, काही गोष्टी शब्द वापरला कालबाह्य असतीलही, पण तो जो विचार केला आहे तो विचार आजही आपल्यापर्यंत नाही, आपला आज तसला विचार नाही आहे. म्हणून त्या गोष्टी पुन्हा पुन्हा पाहाव्यात. ज्या गोष्टी एखाद्या पटणार नाहीत त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं, पण बाकीच्या चांगल्या घ्याव्यात. या मतानं आपण आयुष्य जगावं. का, तर हा प्रश्न आयुष्यभर जगण्याचा आहे. तात्पुरता टेम्पररी महिनाभर बरा वाटला नाही तर सोडून दिला असा विचार लग्नाचा कधी झालेला नसतो. म्हणून तितका सिरियसली त्याचा आपण विचार करूया. आता बघू आपण, हे 36 पैकी गुण दिले जातात. म्हणजे काय, तर ज्योतिषी जे गुण मिलन बघतो तेव्हा ज्योतिषकर्त्यांनी ह्या पंचांगाला 8 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या 8 प्रश्नांची उत्तरं त्यांनी शोधलेली आणि त्या 8 प्रश्नांची उत्तर म्हणजेच काय, हे गुणमिलन. आता बघूया हे काय आहे. बघा, एकूण 8 प्रश्न विचारलेले दिसतात मला. पहिला प्रश्न 1 मार्काला, दुसरा प्रश्न 2 मार्काला, तिसरा प्रश्न 3 मार्काला, चौथा प्रश्न 4 मार्काला, पाचवा प्रश्न 5 मार्काला, सहावा प्रश्न 6 मार्काला, सातवा प्रश्न 7 मार्काला, आठवा प्रश्न 8 मार्काला, असे एकूण 8 प्रश्न विचारले जातात. आता ह्यांची जी बेरीज असते ती काय असते बघा, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 7 आणि 7 28, 28 आणि 8 36. म्हणजे सर्वच्या सर्व विषयात सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी बरोबर आली. म्हणजेच काय, तर प्रत्येकाला पैकीच्या पैकी मार्क्स पडले तर 36 पैकी 36 मार्क जमतात. म्हणजेच आपण म्हणतो 36 गुण जमतात. पण काही वेळेला ह्याचा उलटा विचार केला जातो. 36 गुण नको. का, तर एक डोक्यात चुकीची संकल्पना बसलेली आहे. ती म्हणजे कोणती, हे 3 इकडं आणि ती 6 तिकडं, मग म्हणे 3वर 6 36चा आकडा आणि नको. म्हणजे असल्या चुकीच्या कल्पना, जर तेच तुमच्या मुलाला 10वीला 100 पैकी 100 मार्क पडले तर सगळे शून्यच आहे त्याच्यामध्ये, काय नको आम्हाला, म्हणून तुम्ही नको, आम्हाला ते नकोच, विषयाचे मार्कच नको, फेल करा आम्ही पुन्हा बसतो, असं म्हणणार का? तिथं मात्र तुम्ही आनंदाने उड्या मारून फटाक्या लावताल. पण हे असं म्हणतो तेव्हा आपलं अज्ञान आपण प्रगट करतो, यात दुसरा काही वेगळा विषय नसतो. 3 आणि 6 हे तुम्हाला मराठीत नको असेल तर इंग्लिशमध्ये लिहा ना, 3वर 6, कुठं एकमेकाशी तोंड इकडं एकमेकाचं तोंड तिकडं जाते बघूया. पण आपण इतक्या जुन्या विचारांना, आजही बुरसटलेल्या विचारांना चिटकून आहोत की आपण आपल्याच पायावर दगड मारून जगत आहोत. ही वस्तुस्थिती आहे. बरं, आता बघूया आपण की ह्या 36 गुणांचा आपण विस्तार करत असताना काय विचारलं जातं. तर इथं तुम्हाला असं लक्षात येईल, गुणमिलन मोजायचे तरी कसे असा विचार करतो तेव्हा याचे 4 समान भाग केलेले आहेत आणि हे 4 समान भाग जे आहेत त्याच्यावरून ज्योतिषी या पंचांगाला काही प्रश्न विचारतो आणि पंचांग त्यातून उत्तर देतं आणि मग त्यांची बेरीज केली जाते आणि 36 पैकी किती असं तुम्हाला उत्तर दिलं जातं. बेसिक कसं आहे, 1 हा पहिला ग्रुप, म्हणजे बघा 1 अधिक 8 9 गुणाचा आहे. दुसरा ग्रुप 2 अधिक 7 पुन्हा 9 गुणाचा आहे. तिसरा ग्रुप 3 अधिक 6 9 गुणाचा आणि चौथा ग्रुप 4 अधिक 5 9 गुणाचा आहे. प्रत्यक्षात आपण हे वेगवेगळे मांडलेले असतील तरी पण 9 चोक 36 म्हणजे पेपरचे 4 भाग आहेत. 25-25 मार्काचे 4 भाग केले, तसे इथं 9 मार्कांचे 4 भाग केलेले दिसतात. आता हा पेपर आपण कसा असतो आपण याचा विचार करूया. पहिला येतो वर्णगुण, हा 1 मार्काला आहे. ह्याला किती मार्क असतील आपण बघतो. 1
किंवा शून्य. आता ह्यात वर्ण म्हणजे काय, तर 3 प्रकारचे वर्ण येतात आपल्याकडे. म्हणजे या वर्णावरून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे आणि त्या व्यक्तीचा जो वर्ण आहे तो साधारणपणे कोणती गोष्ट स्वीकारणारा आहे असा विचार केला. तो स्वीकारणारा आहे. बघा आता आपण विचार करतो 4 वर्ण समाजामध्ये आहेत. 4 वर्ण समाजामध्ये आहेत. 1 विप्र, 2 क्षत्रिय, 3 वैश्य आणि 4 शूद्र. या सगळ्याचा अर्थ काय आहे, तर विप्र म्हणजे जे आज उत्तम शिकलेले आहेत आणि शिकल्यानंतर आज ते उत्तम शिक्षित म्हणून आपण समजतो ते विप्रवर्णी. क्षत्रिय वर्ण जे नोकरी करत आहेत, उत्तम शिकलेले आहेत पण संरक्षणामध्ये नोकरी करत आहेत. संरक्षण म्हणजे आपण इतरांसाठी काम करत आहोत असा मोठा वर्ग म्हणजे क्षत्रिय वर्ग. जो वैश्य वर्ग म्हणजे कोणता, उत्तम शिकलाय पण तो शिक्षणाचा उपयोग व्यापार करण्यासाठी घालवतोय. मग तो व्यापार कोणता करतोय, किराणा दुकान चालवतोय का, स्टेशनरी दुकान आहे का, मेडिकल दुकान आहे का, इतर कुठला व्यापार, विमा व्यवसाय करतोय, पण तो व्यावसायिक आहे म्हणजे वैश्य वर्ण आहे त्याचा, हा आपण विचार करतो. आणि चौथा शूद्र म्हणजे काय, हा पण उत्तम शिकलेला आहे, हाही सेवा देतो. पण कोणत्या प्रकारची सेवा, तर ज्या प्रकारची सेवा ही साधारणपणे सहज उपलब्ध आहे, त्याला शिक्षणाची फारशी गरज नसते, अशा प्रकारची सेवा, अशा प्रकारची सेवा देणारा वर्ग जो आहे तो शूद्र या स्वरूपामध्ये मोजला गेलेला आहे. मग आता प्रश्न असा येतो की ह्या वर्णगुणामध्ये आपण कोणता वर्ण स्वीकारतो. बघा कोणता वर्ण स्वीकारतो याच्यावरती अवलंबून आहे. नोकरी करणारी एक उत्तम चांगली मुलगी, तिला आपण वर शोधत असताना ती पहिल्यांदा म्हणेल मला व्यावसायिक नको, मला शेतकरी नको, शेती व्यवसाय, मला कुठंतरी बारकसारखं काम करणारा असा वर्ग नको आहे. म्हणजे काय, म्हणजे काय, तर मला माझ्या बरोबरीचं स्थळ पाहिजे. म्हणजे मला माझ्या बरोबरीचं स्थळ पाहिजे तर त्याला वर्णाला वर्ण जोडला पाहिजे. क्षत्रिय वर्णातला क्षत्रिय वर्णच म्हणतो, विपर वर्णातला विपर वर्णच मागतो. त्यानंतर जो वैश्य वर्ण आहे तो वैश्य वर्णातलं स्थळ मागतो आणि जो शूद्र वर्ण आहे तो शूद्र वर्णातलं स्थळ मागतो. मग याला जर त्यातल्या वर्णातलं स्थळ मिळालं तर 1 गुण, नाही मिळालं तर 0 गुण. इतकं साधं सोपं आज आपण ते जगत आहोत. त्यामुळे तो भाग त्याच्यामध्ये विचारात घेतला जातो. त्यामुळे 4 वर्ण केलेले आहेत. दुसरं याच्यामध्ये नाडी गुण. नाडी म्हणजे काय, तर शरीर दोष. आपल्या 3 नाड्या आहेत, 3 नाड्या आहेत आपल्या, आणि ह्या 3 नाड्या म्हणजे काय, आपण त्या बोटावर मोजतो. आता ह्या 3ही नाड्या आपण जर मोजत असू तर आद्य मध्य अंत्य अशा ह्या 3 नाड्या आहेत. ह्या 3 नाड्यामध्ये मुलाची नाडी कोणती आणि मुलीची नाडी कोणती. तर एक नाडी दोष असेल तर विवाह करावा का या संबंधी आज लोक थोडेसे वैचारिक द्वंद्वामध्ये पडतात. पण पंचांगामध्ये काय दिलं यापेक्षा धर्मशास्त्रामध्ये एक असं वाक्य लिहिलेलं आहे. ते म्हणजे काय, जर एक नाडी दोष असेल तर मृत्यू अटळ, असं जर वाक्य असं टाकलेलं त्यांनी. त्या काळी कदाचित त्यांच्या विचारात तो भाग असेल. धर्मसिंधूमध्ये नाडी प्रकरण यामध्ये हे वाक्य दिलेलं आहेच, ह्यात वादच नाही आहे. असं जर असेल तर एक नाडी नको म्हणून आजही विवाह मोडला जातो. पण एक नाडीबद्दल आता बरंचसं संशोधन झालेलं आहे. संशोधन म्हणजे ज्योतिषामध्ये वेगवेगळं बरंचसं प्रकरण आपण पुढे नेलेलं आहे. त्यामुळे एक नाडी असेल तर काय पर्याय, त्याचे परिहार आपण सगळं बघणार आहोत. त्यामुळे एक नाडी, दोघांचे शरीर दोष, एकाच प्रकारची नाडी म्हणजे एकाच प्रकारचे शरीर दोष नसावेत असं आजही वैद्यकशास्त्र सांगतं. तिसरा प्रकार येतो वश्य. म्हणजे काय, वश्य म्हणजे काय, तर स्वभावाची ओढ, आपली ओढ कुठल्या बाजूला आहे, हा 4 प्रकारात येतो वश्य. हा 4 प्रकारात म्हणजे आपला जन्म कुठला असावा याच्यावर ते अवलंबून आहे. हे 4 प्रकारचे वश्य आपल्याला यामध्ये बघायला मिळतात. आणि हे 4ही प्रकारचे वश्य आपल्याला पंचांगात दिलेले आहेत. त्याला 2 पैकी गुण आहेत, ह्या नाडीला 8 पैकी गुण. आता राशीकूट हा शब्द सांगितलेला आहे. म्हणजे काय, तुमचं कोणत्या राशीबरोबर जमेल. बहुधा बऱ्याच वेळेला अशा स्त्रिया म्हणताना दिसतात मला की बाबा मी कर्क राशीची आहे, त्या अमक्या अमक्याची सून ना ती वृश्चिकेची लय खाट आहे बघा, मला वृश्चिकेची बघा नको बघा सून. म्हणजे ती वृश्चिक राशीची आहे, तिचं तिच्या सोन्याबरोबर जमत नाही सासूचं, म्हणून मला वृश्चिकेची नको असं म्हणते. तेव्हा ती काय म्हणत असते, तर सरळ सरळ ती राशीकूट जो आहे ते सांगत असते. यापेक्षा वेगळं काय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, त्याला 7 पैकी गुण दिलेले आहेत. त्यानंतर आहे तारागुण. तारा म्हणजे काय, तर नक्षत्रांचे मजले. नक्षत्रांचे मजले म्हणजे काय, तर आपल्याकडे 3 नक्षत्रांचे मजले आहेत.
पहिल्या मजल्यावर 9 नक्षत्र, दुसऱ्या मजल्यावर 9 नक्षत्र आणि तिसऱ्या मजल्यावर 9 नक्षत्र असं जर असेल तर एकूण 27 नक्षत्र, म्हणजे पहिल्या मजल्यावर 4 राशी राहतात, मधल्या मजल्यावर 4 राशी आणि खालच्या मजल्यावर 4 राशी राहतात. मग आता ह्या तारागुणामध्ये काय केलेलं आहे, तर हे एका पंचांगामध्ये, म्हणजे पंचांग म्हणतो एका पुस्तकामध्ये ह्या नक्षत्रांचे प्रकार आयोजित केलेले आहेत, प्रकार, आणि ते कोणत्या प्रकारचं आहे असं सांगितलेलं आहे आणि त्याच्यावरून हे गोष्टी ठरल्या. त्यामुळं हे जे तारागुण आहे त्या नक्षत्रांच्या मजल्यामध्ये कुठलं नक्षत्र कोणासाठी नको असा विचार केला जातो. त्यामुळं ते आपल्याला नक्षत्रांच्या मजले आणि त्यांचा अभ्यास तारागुणामध्ये करायचा आहे. मग गणगुण, अंगातील गुण कोणते आहेत हे ह्या गणावरून ठरतं. म्हणजे तारागुण जे आहे ते 3 पैकी, हे गण जे आहेत ते 6 पैकी गुण आहेत त्याला. मग ते कोणते, तर 3 गण आपण बघतो, देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. याप्रमाणे आपली साधारणपणे जी जडणघडण आहे याच्यामध्ये आपल्यावर झालेले संस्कार, ह्या पूर्वीचा आपला जन्म, आपल्यामध्ये कोणत्या प्रकारचं रक्त आहे, त्यानंतर आपले पूर्वज काय करत होते, यानुसार आपला गण ठरतो. जन्मानं गण ठरतो, पण आपल्यामध्ये ते गुण आहेत काय. देव माणूस नाव देव असतं पण देवत्वाचे गुण असतात का बघा. नाव राक्षसासारखं असेल पण राक्षस गुणी आहे का. बऱ्याच वेळा आपण माणूस म्हणतो पण आपल्यात माणसाच्या गणाचे दोष आहेत का चांगले गुण आहेत, हे एकदा तपासायला पाहिजे. आपण तसं तपासत नसतो, म्हणून हा प्रश्न येतो इथं गण. त्यानंतर योनी गुण म्हणजे शरीर संबंधांचे समाधान. हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात वैचारिकता देणारा टॉपिक आहे. का, विवाहाचं मूळचा उद्देश काय आहे. विवाहाचा मूळचा उद्देशच हा आहे की तुमची संतती क्रिएशन, निर्माण करणे, जग चालवण्यासाठी तुम्हाला संततीची गरज आहे. मग आता ही जी संतती वगैरे हा शब्द आपण बोलतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला नुसती संतती होणं हा अभिप्रेत नाही. संततीसाठी तो स्त्री आणि ती पुरुष जेव्हा एकत्र राहतात तेव्हा त्यांच्यामध्ये वैवाहिक सौख्य म्हणजे काय, त्या स्त्रीला त्या पुरुषापासून आणि त्या पुरुषाला स्त्रीपासून हा आनंद मिळाला पाहिजे. शरीर सुखाचा आनंद मिळतो आहे काय असं विचारात केला जातो. शरीर सुखाचा आनंद मिळत नसेल तर यामध्ये बळजबरी असेल, यामध्ये रीतेपण असेल, यामध्ये दुःखद सगळा प्रकार असेल, यामध्ये आपल्याला अनावश्यक म्हणजे आपल्याला नको असताना एखादी गोष्ट मिळत असेल तर अशा परिस्थितीमध्ये यांच्या शरीराचे संबंधांचे समाधान असू शकत नाही. म्हणून आज बहुतेक लग्नांमधून, बहुतेक जे काही लग्न होतात त्याच्यामध्ये जेवढे म्हणून घटस्फोट होतात त्या सगळ्या घटस्फोटाचं कारण मुख्यतः जे आहे ते योनी गुण म्हणजे शरीर संबंधांचे समाधान हाच आहे. पण स्पष्टपणे सांगायला आज आपणही भीतो का, तर आपल्यावर संस्कार आहेत की आपण स्पष्ट बोलायचं नाही. एखादी मुलगी आहे आणि तिला त्या मुलापासून कुठलंही शारीरिक सौख्य नाही, समाधान नाही, तर ती 4 चौघात तसं सांगत नाही. तर ती मग काहीतरी सासू अशी करते, सासरा असा करतो, किंवा मला तिथं सुख नाही, माझं मन लागत नाही असं म्हणून तिथून बाजूला होते आणि मग बाहेर पडते. जेवणाच्या ताटावर बसल्यावर जेवण चांगलं नाही, बेचव आहे, आपण उठून निघालो तर जेवणाला नावं ठेवू नये, आपल्यावर तर संस्कार आहे. त्यामुळे आपण मग काय, पोट बरोबर नाही, मला काय खाऊ वाटेना, तोंड आलंय असे खोटं सांगतो. तेच ती करत असते. म्हणजे आपल्याला कोणाला नावं न ठेवता एखाद्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर तीच ट्रिक इथं वापरली जाते. त्यालाच आपण योनी गुणसंबंध म्हणतो, शरीर संबंधांचे समाधान. हे ज्योतिषकारांनी केव्हा विचार केला आहे आणि आज आपण ते बघत आहोत. तरी पण आपल्याला ते पटत नाही पटत, पण प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही इथं जाता तेव्हा बरं जगाच्या कुठल्याही न्यायालयात हे सिद्ध होऊ शकत नाही किंवा आपण सिद्ध करू शकत नाही. म्हणून याला फक्त ज्योतिष हा एकमेव चॅलेंज मार्ग आहे. त्यानंतर ग्रहमैत्री नावाचा प्रकार आहे. हे योनिगुण 4 पैकी मोजले जातात. 1, 2, 3, 4 असे गुण दिले जातात किंवा 0. आता इथं ग्रहमैत्री गुण म्हणजे त्रासदायक राशी कोणती. जसं आपण इथं बघितलं की तुमची जमणारी राशी कोणती आहे, तशी कोणती राशी त्रासदायक आहे. याचा अर्थ असा नव्हे की एका मुलीची एक राशी आहे, सपोज कन्या राशी, तर एकूण 12 पैकी 1 रास कन्या रास, तर तिचं जमतं कुणाशी, समजा 2 राशीशी जमतं असं माना, तर एकूण 12 पैकी तिची 1 रास म्हणजे उरले 11. तिचं जर 2 राशीशी जमत असेल तर राहिलेल्या 7 राशीशी जमत नाही असा त्याचा अर्थ होत नाही.
मग त्यातल्या एक दोनच राशी असतात की ज्यांच्याशी काय माहिती का, यांचा त्रासदायक सुरित्या आपल्याला हे जमत नाही असं ते सांगतं. आणि इतर बाकीच्या राशी आहेत त्या न्यूट्रल, त्या याही पद्धतीत नाहीत आणि त्याही पद्धतीत. म्हणजे तुमच्याशी आमचं सख्य पण नाही, भांडण पण नाही, काहीच नाही असं जर असेल तर त्या समराशी असतात. त्यामुळं त्रासदायक कोणत्या आणि जमणाऱ्या कोणत्या हा हिशोब जिथं केला जातो. हा सगळा प्रकार आपल्याला यात बघायचा आहे. आणि हे सगळं इतकं डिटेलमध्ये आपण करू शकतो की जेणेकरून आपल्याला हे खरं खोटं आज तपासता येईल, इतकं आपण त्यामध्ये बघणार आहोत. त्यामुळं हा सगळा अभ्यास आपल्याला प्रत्येक राशीचा एक एक भाग विचारात घेऊन सखोल अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्या त्या मार्गाकडे जायला पाहिजे. त्यामुळं आपण याच्या पुढच्या भागामध्ये बघूया की आपल्याला ह्या 8 पैकी पहिला भाग जो येतो त्यातला वर्णगुण काय आहे. त्यामुळं आपल्याला जर अधिक अभ्यास पाहिजे असेल, अधिक बघायचं असेल तर वर्णगुणचक्रम याबद्दल केलेला व्हिडिओ आपण बघितला की तुम्हाला त्यातलं डिटेल मिळेल. प्रत्येकाचे एक 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 असे आपण पूर्ण सखोल अभ्यासाने ते आपण विचार करून तुमच्यासमोर मांडतोय. प्रयत्न करा, वाचा, विचार करा. योग्य तो निर्णय घेताना एवढा मोठा आयुष्याचा आपण, मला वाटतं की आपण विचार करून आणि मग पाऊल टाकलेलं अधिक बरं. का आयुष्यात पुन्हा मागं येणं आणि पुन्हा पुन्हा ही गोष्ट करणं या जन्मात तरी शक्य नाही. प्रयत्न करा आणि अभ्यास करा, जेणेकरून शक्य करा. शक्य असेल, आवडलं, अजून 4 चौघांना सांगा. तुमच्यामुळं कोणास तरी कल्याणाचा योग तुमच्या पायागुणामुळे असेल. प्रयत्न करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. शक्य झालं तर केलंच पाहिजे अशातला भाग नाही. थँक्यू.